विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा दिवस गाजला तो विदर्भातल्या अतिवृष्टीच्या मुद्द्यावरून। ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मुद्द्यावरून विदर्भातल्या सर्वपक्षीय आमदारांनी आज विधानसभेत रणकंदन केलं। सरकारनं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 25,000ची मदत जाहीर करून सुद्धा विदर्भातल्या आमदारांचं समाधान झालं नाही। त्यामुळे दिवसभरासाठी कामकाज तहकूब करावं लागलं। विदर्भात अतिवृष्टीनं हाहाकार उडालाय। अतिवृष्टीमुळे विदर्भात आतापर्यंत 49 जणांचे बळी घेतले आहेत, तर 48,000 हेक्टर शेतीचं नुकसान झालंय। याबाबत विधानसभेत लक्षवेधी सूचना उपस्थित करण्यात आली होती। विदर्भात पावसानं केलेल्या हाहाकारामुळे सरकारनं विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी जोरदार मागणी सर्वपक्षीय आमदारांनी विधानसभेत लावून धरली। या मागणीसाठी आमदारांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे विधानसभेचं कामकाज दिवसभरात 4 वेळा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं। सरकार स्वतः मान्य करते की लाखो एकर पिकांवरचं जवळपास जी काही त्या ठिकाणची पेरणी होती ती संपूर्णपणे नष्ट झालेली आहे, पण तरी देखील जाणीवपूर्वक वेळ काढू धोरण या ठिकाणी सरकारने केलाय। मुख्यमंत्री म्हणतात मी जाईन, मी पाहीन, त्यानंतर निर्णय करीन। विदर्भातील 50% जास्त शेतीचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 25,000 रुपये मदत देण्याची घोषणा पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी केली आहे। शिवाय आमदारांचा आक्रमकपणा पाहून मुख्यमंत्र्यांनी विदर्भात शनिवारी आणि रविवारी दौरा करण्याचं जाहीर केलंय। विदर्भातील शेतीच्या नुकसानीचं सर्वेक्षण करण्याचं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलंय। 25,000 रुपये वाहून गेलेल्या जमिनीला आहेत, इतर जमिनींना किती प्रत्यक्ष त्यासंबंधी नुकसान किती झालेलं आहे याचा रिपोर्ट आल्यानंतर फायनल निर्णय घेतला जाईल। अतिवृष्टीमध्ये ज्या लोकांचा मृत्यू झालेला आहे त्यांना काही जिल्हाधिकाऱ्यांनी 1-1 लाख रुपये दिलेले होते, ते 8 दिवसाच्या आत प्रत्येकी 1.5 लाख देण्याच्या सूचना आजच देण्यात आलेल्या आहेत। पण तरीही विदर्भातील आमदारांचं समाधान झालं नाही। याबाबत लक्षवेधी राखून न ठेवल्यानं आमदारांची घोषणाबाजी आणखीनच वाढली। या गोंधळातच पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या आणि दुपारीच विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं। दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास, एक पाऊल पुढे।